मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला असून शेतकऱ्यांचं जे जुनं वीज बिल आहे ते पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय जो आहे तो फडणवीस सरकारने घेतलेला आहे। तब्बल 48,000 कोटींचं वीज बिल जे आहे शेतकऱ्यांचं माफ होणार आहे। याबाबत शेतकऱ्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पिंपरी शिवारात आहोत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। आता काय सांगाल, फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय? निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयावरती सरकारने आता ठाम राहून अंमलबजावणी लवकरात लवकर करावी हीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ती करण्यात यावी। त्यासोबतच दिवसाला जर शेतकऱ्यांना वीज देता आली तर बरं होईल आणि समस्या शेतकऱ्यांना विजेसंबंधित जे आहेत की ट्रान्सफॉर्मर वगैरे जळणे, कमी पॉवर मिळणे, या गोष्टींकडेही सरकारने लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि ते लवकरात लवकर कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल शेतकऱ्यांच्या विजेसंदर्भात हा करायला पाहिजे। आता खरं म्हणजे हे जे जुनं वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल असं वाटतं आपल्याला? वाटतं, पण ते अंमलबजावणी लवकर करत नाही सर ते, कारण की आता कागदोपत्री ते करता आणि ते लवकरात लवकर निर्णय देत नाही। ते निर्णय असा देत नाही की आता कर्जमाफी त्यांनी सांगितलं की आम्ही जून महिन्यात आम्ही कर्जमाफी करू। आज म्हणजे जुलै 8 पण संपण्यात आला तरी सुद्धा अजून कर्जमाफीचा अजून निर्णय घेण्यात चालू आहे। तर मग आता हे सुद्धा त्यांनी आता डिक्लेअर केलेलं आहे फडणवीस साहेबांनी, तर खूप आनंदाची गोष्ट आहे, शेतकऱ्यांना सर्वांना आनंद आहे। पण लवकरात लवकर त्यांनी अंमलबजावणी 1-2 महिन्यात लवकरात लवकर निर्णय घेऊन तो निर्णय लवकरात लवकर मिळावा आणि शेतकऱ्यांना सर्व पिकांचा हमी भाव मिळावा। कापूस, सोयाबीन, मक्का सर्व पिकांना हमी भाव मिळाला पाहिजे हीच शेतकऱ्यांची खूप अपेक्षा आहे। आणि विशेष म्हणजे सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन या गोष्टींवर लवकर लक्ष देऊन हे काम करायला पाहिजे, सरसकट झालं पाहिजे। कारण की बऱ्याचदा आपण बघतो की शासन कुठला तरी निर्णय घेतं परंतु त्यात नंतर निकष जे असतात ते वेगळे येतात आणि बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही। तर काय मागणी असेल? सर त्यांनी आता कर्जमाफीच्या वेळेस पण असं बोलले की सरसकट सर्वांना कर्जमाफी करू, पण त्यांनी निष्कर्ष असे काढले की काही लोकांचं 19 मध्ये ते लोकांनी कर्जमाफी झालेली होती त्यांना मिळणार नाही, त्यानंतर म्हटलं त्यांनी, आणि मालालाही हमी भाव द्यायला पाहिजे त्यांनी। याच गोष्टींची आम्हाला अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, लवकरात लवकर त्यांनी हा निर्णय घ्यावा। आणि वीज बिल तर माफ केलेलं आहे त्यांनी, पण दिवसा आम्हाला लाईट मिळाला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे सर, दुसरं काही। दादा आपण काय सांगाल? माझे तेच म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केलेली आहे वीज बिल माफ करण्याची, तर हे पूर्ण लवकरात लवकर न निकष लावता जर माफ केलं तर शेतकऱ्यांना खूप मोठा आधार मिळणार आहे। तर त्यांनी ही अंमलबजावणी फार लवकरात लवकर करण्याची खूप मोठी गरज आहे। निश्चितच शेतकऱ्यांनी कुठेतरी फडणवीस सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी त्यांचं असं म्हणणं आहे की आता सरकारने ह्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ केली पाहिजे आणि कुठलेही निकष न लावता सरसकट ही वीज बिल माफी जी आहे ती झाली पाहिजे। तसेच शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्यासह शेतकऱ्यांना ज्या विजेच्या समस्या आहेत त्यात इलेक्ट्रिक डीपी असेल किंवा कमी दाबाचा विद्युत पुरवठा असेल तसेच दिवसा विद्युत पुरवठा मिळाला पाहिजे अशी देखील मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारकडून केलेली आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।